नमस्कार, मी सारिका आणि ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, आज आहे 1 मार्च, आठवड्याचं राशी भविष्य आपण बघणार आहोत. पण त्याआधी मला एक सांगायचं आहे की गुढीपाडवा पोटली ही आजपासून 900 रुपयाला चालू झालेली आहे. ज्यांना पे करायचं आहे त्यांनी वरच्या नंबरवरती पे करू शकता आणि पाडवा पोटली आपली बुकिंग करू शकता. त्याचप्रमाणे राशी ब्रेसलेट फक्त 15 दिवस राहिलेले आहेत तुम्हाला राशी ब्रेसलेट घेण्यासाठी. छानशी ऑफर होती परवा, अजूनही ऑफर चालू आहे. ज्यांना राशी ब्रेसलेट घ्यायचे त्यांच्यासाठी शेवटचे 15 दिवस आहेत. तर लवकरात लवकर राशी ब्रेसलेट त्यांनी घ्यावेत. का घ्यावेत हे तर मी सगळं सांगतच आलेली आहे आणि अजूनही पुढं सांगेल, पण तेव्हा वेळ निघून जाईल आणि मार्च नंतरच्या दिवसाला तुम्हाला प्रोटेक्ट करायला तुमच्याकडं ब्रेसलेट नसेल असं होऊ देऊ नका. त्याआधी पटापट बुकिंग करा. चला, ज्यांच्या अर्धवट ऑर्डर राहिल्या असतील त्यांच्या ऑर्डर लवकरात लवकर पूर्ण होतील. चला तर बघूया आपण 1 मार्च ते 7 मार्च पर्यंत राशी भविष्य काय म्हणत आहेत तुमचे ग्रह सितारे, काय लकी नंबर आहे, काय उपाय आहे, काय करायचं आहे, काय करायचं नाहीये, या सगळ्या गोष्टी आता आपण इथं बघणार आहोत. तर चला पहिल्यांदा बघूया मेष राशीला करिअरमध्ये अर्धवट कामं जी तुमची राहिलेली आहेत ती पूर्ण करा. त्यासाठी तुम्हाला वरिष्ठांकडनं मदत मिळेल. आर्थिक खर्च वाढू शकतात, त्यामुळे पहिल्यांदा सावध राहा, बजेट सांभाळा. त्याचप्रमाणे आरोग्यामध्ये डोकेदुखीचा त्रास आणि थकवा या 2 गोष्टी अतिशय वाढू शकतात. त्याचबरोबर पती पत्नीमध्ये थोडेसे मतभेद होऊ शकतात. तुमचा लकी नंबर आहे 7, लकी कलर आहे लाल आणि उपाय करायचा आहे तुम्हाला हनुमान चालीसा रोज वाचायची आहे आणि तिळाचं तेल एकदा तरी आठवड्यातनं दान करायचं आहे. पुढची रास आहे वृषभ रास. तर वृषभ राशीला करिअरमध्ये नवीन संधी येतील, संयम गरजेचा आहे. आर्थिक पैशाचे निर्णय हे सावधगिरीनं घ्या. कुठंही सही करायची असेल, कुणाला बँकेमध्ये वगैरे लागणार असेल तर तिथं सावध राहा किंवा करू नका. जोडीदाराबरोबरचा थोडासा ताणतणाव तुम्हाला या आठवड्यात जाणवू शकतो. त्याचप्रमाणे पायांचे दुखणे डोकं वर काढू शकतात. तुमचा लकी नंबर आहे 4, लकी रंग आहे हिरवा. उपाय आहे शुक्र मंत्र जप करा आणि शुक्रवारी माता लक्ष्मीची फुलांनी पूजा करा, विष्णूंची फुलांनी पूजा करा, म्हणजे पिवळी फुलं त्यांना अर्पण करा थोडक्यात. म्हणजे पती पत्नीमध्ये सुद्धा प्रेम राहील. पुढची रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीला करिअरमध्ये कामात प्रगती होईल. कामासाठीच प्रवास होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिरता वाढेल, पैसा वाढेल, व्यापार धंदा यामध्ये पैसा जास्तीत जास्त मिळेल. आरोग्यामध्ये ऊर्जा चांगली राहील, परंतु कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, नाहीतर बीपी शुगरचे त्रास मागं लागतील. त्याचप्रमाणे पती पत्नीमध्ये चांगले संबंध राहतील. तुमचा नंबर आहे 5, लकी कलर आहे पिवळा. उपाय करायचा आहे गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि बुध मंत्राचा जप करायचा आहे आणि जमलं तर हिरवे मूग दान करायचे आहे. चला, पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीला करिअरमधल्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. नोकरी पेशा असेल, काय असेल, तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. आर्थिक परिस्थिती घरगुतीमध्ये पाहुणे येतील, काय होईल यामध्ये खर्चाची थोडीशी वाढ होईल. आरोग्यामध्ये पित्त होणार नाही याची काळजी घ्या, नाही तर या आठवड्याला तो त्रास तुम्हाला संभवतो. त्याचप्रमाणे पती पत्नींमध्ये दोघंही शांत राहा, नाहीतर भांडणाचा पाया हा मोठा होऊ शकतो. लकी नंबर आहे तुमचा 2, लकी कलर आहे तुमचा पांढरा आणि उपाय आहे श्रीराम स्तुती पाठ करा, त्याचा म्हणा, त्याची ऐका त्याची आणि जमलं तर दूध दान करा या आठवड्यामध्ये तुम्ही. म्हणजे तुम्हाला जे फळं वाईट मिळणार आहेत ती मिळणार नाहीत. पुढची रास आहे सिंह रास. तर सिंह राशीमध्ये करिअर आणि नोकरीमध्ये उन्नती होईल, वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल, आर्थिक इन्कम वाढण्याची शक्यता आहे. आरोग्यामध्ये पाठीच्या दुखण्यांपासून सावध राहा. त्याचबरोबर पती पत्नींमध्ये सिंह राशीनं जर तोंड गप्प ठेवलं तर आठवडा व्यवस्थित जाईल. त्यांनी जर चिडचिड केली तर मात्र तुमचा आठवडा हा भांडणापायी निघून जाईल. लकी नंबर आहे 1, लकी कलर आहे केशरी. उपाय आहे सूर्याला आणि तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि शक्यतो लाल कपडे जेवढे या आठवड्यात वापरता येतील तेवढे वापरायचे आहेत. पुढची रास आहे कन्या. तर कन्या राशीला करिअरमध्ये वादविवाद टाळा, शांतपणे निर्णय घ्या. ऑफिसमधल्या कलिगशी भांडणं, बॉसला उलटं बोलणं किंवा चिडचिड करणं हे ऑफिसमध्ये कोणतंही काम करू नका. पैशाचं नियोजन उत्तम राहील, पैसा व्यापारी लोकांकडे येत राहील. आरोग्य स्नायूंचे दुखणे किंवा थकवा जाणवू शकतो. त्याचप्रमाणे पती पत्नीमध्ये प्रेम वाढीस लागेल.
तुमचा लकी नंबर आहे 9, लकी कलर आहे फिक्कट हिरवा. उपाय करायचा आहे तुम्हाला बुधमंत्राचा जप करायचा आहे आणि बुधवारी पाण्याचं दान करायचं आहे. कोणाला तरी एखादी पाण्याची गार बाटली द्या किंवा रांजण ठेवा, माठ ठेवा बाहेर, काही ना काहीतरी पाण्याचं दान होईल हे बघा तुम्ही, म्हणजे तुमची पुढचा आठवडा हा पूर्णपणे चांगला जाईल. पुढची रास आहे तूळ रास. तर तूळ राशीला करिअर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये गती निर्माण होऊ शकते. नवीन करार मिळू शकतात, नवीन क्लायंट मिळू शकतात. या प्रकारे आर्थिक गुंतवणुकीला सुद्धा हा कालावधी तुमचा चांगला आहे. कुटुंबामधले संबंध, पती पत्नीचे संबंध हे आनंददायी राहतील. त्यामुळे कोणत्याही चिंतेचं काम तुम्हाला या आठवड्यामध्ये नाहीये. तुमचा लकी नंबर आहे 6, लकी कलर आहे तुमचा गुलाबी. उपाय करायचा आहे तुम्हाला शुक्राचा मंत्र जप करायचा आहे आणि गुलाबाचं फूल हे शुक्र ग्रहाच्या नवग्रह चौकीवर अर्पण करायचं आहे. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीला करिअरमध्ये महत्त्वाचे निर्णय जे येत असतील तर पुढं ढकला, या आठवड्यामध्ये घेऊ नका. आर्थिक परिस्थितीमध्ये अनपेक्षित पाहुणे येतील किंवा आजारपण येतील, दोन्हीपैकी एक नक्की येईल आणि आर्थिक खर्च हे वाढतील. आरोग्यामध्ये झोपेची तक्रार या आठवड्यामध्ये सारखी राहील की झोप लागणार नाही. मानसिक ताणतणाव सुद्धा तुम्हाला होऊ शकतो. लकी नंबर आहे 8, लकी कलर आहे गडद लाल आणि उपाय करायचा आहे तुम्हाला ओम नमः शिवायचा जप करायचा आहे आणि थोडेसे तांदूळ महादेवाच्या देवळामध्ये दान करायचे आहेत. चला पुढची रास बघूया आपण धनुरास. तर धनुराशीला काय म्हणत आहेत ग्रह सितारे हे आता आपण बघूया. धनुराशीच्या करिअरमध्ये वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल. आर्थिक परिस्थितीमध्ये नवे स्तोत्र तयार होऊ शकते. नवीन धंदा व्यापार काही करायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकते. सांधेदुखीपासून मात्र सावध राहा. पती पत्नीमध्ये योग्य सामंजस्य साधलं तर भांडणं होणार नाही, नाहीतर भांडणं होण्याची भरपूर सारी शक्यता आहे. लकी नंबर आहे 3, लकी कलर आहे पिवळा. उपाय करायचा आहे तुम्हाला सूर्य अथवा गुरुमंत्राचा जप करायचा आहे आणि ताक दही या प्रकारचे आंबट पदार्थ गरजूंना दान करायचे आहेत. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीला करिअरमध्ये मेहनतीचे फळ नक्कीच मिळणार आहे. त्यामुळं या आठवड्यामध्ये पैशाचं सुद्धा नीट नियोजन करा, म्हणजे बचत वाढवण्याकडे थोडंसं लक्ष द्या. आरोग्यामध्ये पाठदुखी होऊ शकते, थकवा जाणवू शकतो, विश्रांती घेण्याची गरज आहे. तर या राशीमध्ये त्याचबरोबर पती पत्नीमध्ये प्रेम किंवा थोडीशी भांडणं म्हणजे थोडीशी बाचाबाची होऊ शकते, फार काही हे नाहीये. तर लकी नंबर आहे तुमचा 10, लकी कलर आहे तुमचा काळा आणि उपाय आहे तुम्हाला शनिदेवाची पूजा आणि लोखंडाचं दान हे जरूर करावं. पुढची रास आहे कुंभ. कुंभमध्ये करिअरला नवीन कल्पना तुमची मनामध्ये येतील आणि एखादी टीम करून तुम्ही ते काम करू शकता. म्हणजे काही तुम्हाला करायचं असेल तर टीमवर्कमध्ये तुम्ही हे काम कुठलंही काम तुम्ही करू शकता. आर्थिक स्थिरता, परंतु कर्ज देताना आपल्याकडे पैसा आहे पण आता कोणाला कर्ज देताना सावधगिरी बाळगा, कारण 7.5 चालू आहे, ते कर्ज तुम्हाला माघारी मिळणार नाही लोकाला दिलेले पैसे. आरोग्यामध्ये स्त्रियांसाठी हार्मोन इनबॅलन्स होतील, ब्लड प्रेशर वाढू शकतं, चढ उतार राहू शकतो, या ब्लड प्रेशरमध्ये चढ उतार राहू शकतो. तर या गोष्टीची आपण पहिल्यांदाच काळजी आपली घ्यायची आहे. जे काही असेल ते गोळ्या औषधं घेऊन किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. लकी नंबर आहे तुमचा 11, लकी रंग आहे तुमचा निळा आणि उपाय आहे मंदिरात पाणी अर्पण करायचं आहे आणि शनिदेवाला तेल अर्पण करायचं आहे. मंदिरात पाणी अर्पण करायचं आहे म्हणजे काय, तर मंदिरात पाणी दान करायचं आहे. एखादा कळशी डेरा काहीतरी तिथं पाणी प्यायचं जे असेल, तिथं नाही काही जमलं तर थोडीशी दक्षिणा, हे काम तुम्हाला करायचं आहे. पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मीन रास. तर मीन राशीला नवीन जबाबदाऱ्या येतील, प्रयत्नानुसार यश येईल. राहू केतू जे आळस अंगामध्ये आणत आहेत, तो आळस आता कुठंतरी कमी व्हायला सुरुवात होईल. ग्रहणाच्या नंतर काम व्यवस्थित व्हायला सुरुवात होईल. आर्थिक खर्च नियंत्रणात ठेवा, अचानक काहीतरी खर्च उद्भवू शकतो. गुंतवणूक टाळा, कारण पुढचे 3-6 महिने अतिशय वाईट आहेत, त्यामुळे गुंतवणूक कुठेही पैशाची करू नका. आरोग्यामध्ये पाणी पिणे वाढवा, नाही तर त्वचा किडनी या संदर्भातले त्रास होऊ शकतात. त्यामुळे सतत पाणी पीत राहा, म्हणजे तुम्हाला उन्हाळ्याचे सुद्धा त्रास होणार नाहीत. लकी नंबर आहे 12, लकी कलर आहे हलका निळा
आणि उपाय करायचा आहे तुम्हाला ओम भगवते वासुदेवाय नमः याचा अखंड जप करायचा आहे. कुठं पाणी दान करायला जमलं तर पाणी जरूर दान करायचं आहे, नाहीतर तेवढे पैसे आपण एखाद्या देवळामध्ये आपल्याला जे पेलेले 1 बाटलीचे 2 बाटलीचे तेवढे पैसे आपण देवाच्या पेटीमध्ये नेऊन टाकायचे आहेत. तर कसं वाटलं तुम्हाला हे 12 राशीचं भविष्य हे जरूर सांगा. राशी ब्रेसलेट हे कोणीही हलक्यात घेऊ नका. राशी पुढचा महिना किंवा आता मार्च मधल्याच एक 15 दिवस ग्रहण संपलं की दिवस अतिशय बेकार येऊ शकतात. बऱ्याच राशींना याचे दिवस वाईट येऊ शकतात. सगळ्या राशींना सुद्धा प्रत्येकाला काही ना काहीतरी जाणवणार आहे एप्रिलपासून ते डिसेंबरपर्यंत. त्यामुळं राशी ब्रेसलेट आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. वाहन चालवत असाल तर किचन गरजेचं आहे. त्यामुळं साधा सोपा सर्व गोष्टींचा हे कोंबो फक्त 1800 रुपयाला ठेवलेला आहे. तर तुम्ही सगळं घेऊ शकता. तुम्हाला 1800 रुपयाच्या कोंबोमध्ये पेन येईल, कॉईन येईल, परत तुम्हाला 2 किचन येतील आणि 1 ब्रेसलेट येईल. एवढं तुम्हाला येईल 1800 रुपयाच्या कोंबोमध्ये. 100 रुपये त्याला कुरिअर चार्ज असतील आणि पोटली आजपासून चालू झालेली आहे 900 रुपये. तर या दोन्ही गोष्टी पटापट आजच्या आज बुकिंग करा. सगळ्यांच्या ऑर्डरी वेळेत पोचण्यासाठी मी 15 तारखेला ब्रेसलेटचं बुकिंग बंद करणार आहे आणि 15 दिवस तुमच्यापर्यंत मार्च एंडिंगपर्यंत सगळं पोचलं पाहिजे. यासाठी हेच तुमच्या हातात दिवस आहेत. तर पटापट बुकिंग करा. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ह्याच्यासाठी छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.